शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अशी माहिती आहे। जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकरिता पात्र नसतात, अशा शेतकऱ्यांसाठी राज्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे आणि याच योजनेकरिता शासनाने अनुदानाचा शासन निर्णय सुद्धा आज काढलेला आहे। आता या शासन निर्णयाअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे, अनुदान किती मिळणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि ती पण अगदी थोडक्यामध्ये। तर मित्रांनो, हा शासन निर्णय 16 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची सन 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचा 1,60,00,000 रुपये एवढा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या शेतकऱ्यांचा या अगोदरचा म्हणजे 2023-24 असेल किंवा 2024-25 मधील असेल, जे अनुदान रखडलेले आहे ते अनुदान अगोदर दिल्या जाणार आहे आणि त्यानंतर जे काही उरलेलं अनुदान आहे तो निधी 2025-26 मधील जे शेतकरी असतील यांच्यासाठी खर्च करण्यात येणार आहे। आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं असेल त्या शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये हे वितरित केले जाणार आहे। तुम्हाला जर हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी देणार आहे, त्यावर जाऊन वाचू शकता। मात्र मित्रांनो, महत्त्वाची एक गोष्ट आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती शेअर करा। धन्यवाद।